नमस्कार, मी डी.के. करंगळे, गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे सर्वांचं स्वागत आहे. व्यवसाय RACT या व्यवसायामध्ये आजचा आपला टॉपिक आहे रेफ्रिजरंट नॉमेनक्लेचर पार्ट 2. काल आपण रेफ्रिजरंट नॉमेनक्लेचरमध्ये केमिकल नंबरवरून रेफ्रिजरंटच्या नंबरवरून केमिकल फॉर्म्युला आणि केमिकल नाव कसं काढायचं याचा व्हिडिओ बघितलेला आहे. आज आपण केमिकल फॉर्म्युल्यावरून रेफ्रिजरंटचा नंबर कसा शोधायचा ते बघणार आहोत. बघा, सर्वप्रथम आपण उदाहरण घेऊया. C3H8 या केमिकल फॉर्म्युल्याचं. आता C3H8 हा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो कोणत्या रेफ्रिजरंटचा आहे आपल्याला ते बघायचं. आता याच्यामध्ये बघा, एक नंबरला काय आहे याच्यामध्ये C. एक नंबरला काय आहे C म्हणजे कार्बन, हे आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं. 2 नंबरला काय आहे याच्यामध्ये H आणि 3 नंबरला काय असतं जनरली Cl. तर काय असते 3 नंबरला F म्हणजे क्लोरीन. आता C म्हणजे कार्बन. कार्बनचे किती ॲटम याच्यामध्ये आहेत तर कार्बनचे याच्यामध्ये आहेत 8 ॲटम. हायड्रोजनचे किती ॲटम, सॉरी कार्बनचे याच्यामध्ये आहे 3 ॲटम. हायड्रोजनचे याच्यामध्ये आहेत 8 ॲटम आणि क्लोरीनचे याच्यामध्ये आहेत 0 ॲटम. आता आपण केमिकली संरचनेमध्ये याला मांडून घेऊ. सुरुवातीला कार्बन किती आहेत 3, म्हणजे कार्बन 3 असल्यानंतर संरचना कशी होईल, 1 कार्बन 2 कार्बन आणि 3 कार्बन, बरोबर आहे. आता या प्रत्येक कार्बनचे पोल जे हायड्रोजन आहे याच्यामध्ये 8 हायड्रोजन आहे, त्याला आपण पोलच्या याच्यामध्ये मांडून घेऊया. एक H हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, चौथा हायड्रोजन, 5वा हायड्रोजन, 6वा हायड्रोजन, 7वा हायड्रोजन आणि 8वा हायड्रोजन. म्हणजे C3 आणि H8 हे आपण या फॉर्म्युल्यात मांडून घेतलेला आहे. आता आपल्याला जो आपण मागच्या वेळेस रेफ्रिजरंट नंबरवरून केमिकल फॉर्म्युल्यासाठी जो आपण केमिकल फॉर्म्युला वापरला होता तो X+1 हा कार्बनला वापरला होता, हायड्रोजनला आपण वापरला होता Y-1 आणि फ्लोरीन हे ॲज इट इज ठेवलेलं होतं, त्याला काही फॉर्म्युला नव्हता, त्याला आपण Z वापरलेलं होतं. आता याच्या उलट आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. याच्यामध्ये उलट काय बघायचं आपल्याला, इथं बघायचं आपल्याला कार्बन मध्ये X-1 Y+1 आणि इकडं Z. फक्त उलट क्रिया याच्यामध्ये करायची आहे. आता X-1 जे बघितलं आपण, X ची किंमत काय आपल्याला इथे दिसते, काय X ची किंमत आपल्याला कार्बनची 3 दिसते, म्हणजे 3 - 1 म्हणजे याचं उत्तर येईल 2. त्याच्यानंतर Y ची किंमत काय आपल्याला इथे 8. 8 + 1 बरोबर किती येईल 9. आणि Z ची किंमत किती आपल्या इथे 0. म्हणजे बघा C काय आलं, C किती आलं 2 आलं, H किती आलं 9 आलं आणि Z किती आलं, Z म्हणजे काय F किती आलं 0 आलं. म्हणजे आता याला नंबरिंग मध्ये कसं करता येईल आपल्याला, तर नंबरिंग मध्ये रेफ्रिजरंटचा R, कार्बनचे 2, हायड्रोजनचे 9 आणि क्लोरीनचे 0, म्हणजे याचा नंबर काय आला R290. R290 हे काय, तर हे प्रोपेन आहे. प्रोपेन हा रेफ्रिजरंट आहे R290. म्हणजे आपण C3H3 याचं नंबरिंग मध्ये किती आलं आपल्याला R290. ठीक आहे, हे झालं एक उदाहरण. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण कोणतं घ्यायचं आपल्याला, R22 म्हणजे CHF2Cl. CHF2Cl असं घ्यायचं. CH
F2Cl हा केमिकल फॉर्म्युला आपण घेतला. आता या केमिकल फॉर्म्युल्यावरून आपल्याला केमिकल रेफ्रिजरंटचा नंबर बघायचा आहे. काय रेफ्रिजरंटचा नंबर? आता याच्यात बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, पहिलं काय आहे कार्बन, दुसरं काय आहे हायड्रोजन, तिसरं काय आहे फ्लोरीन आणि चौथं काय आहे क्लोरीन Cl. बरोबर. आता हायड्रोजन जर बघितला, एक नंबरला कार्बन बघितलं, फॉर्म्युला काय आपला आता पहिल्याच्या उलट फॉर्म्युला आहे आपला. काय फॉर्म्युला आहे ते x - 1 y + 1 आणि हे z असा फॉर्म्युला आहे. आता बघायचं x ची किंमत काय येते, x म्हणजे c आहे का नाही, c किती येते c. त्याच्यापूर्वी आपण काय करू, आपण केमिकल संरचनेत त्याला मांडून घेऊ. c किती येते 1 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कार्बनचे 4 पोल आहेत, बरोबर आहे. आता हायड्रोजनचा ॲटॉम एक किती आहे 1 आहे. त्याच्यानंतर फ्लोरीन किती आहे 2 आहे आणि त्याच्यानंतर क्लोरीन किती आहे 1 आहे. या संरचना आपण मांडून घेतो. आता इथं आपल्याला काय टाकायचे, कार्बनची व्हॅल्यू टाकायची आपल्याला. इथं किती x किती आहे, आता बघितलं ना मागच्या याच्यामध्ये आपण x किती येईल 1 - 1 बरोबर किती 0. y किती येईल इथे, y म्हणजे हायड्रोजन किती येईल, एकच आहे ना हायड्रोजन, 1 + 1 म्हणजे किती येईल इथे 2. फ्लोरीन किती आहे इथे, फ्लोरीन म्हणजे Z किती आहे, फ्लोरीन किती आहे 2, बरोबर आहे. आणि इकडे Cl क्लोरीन चा संबंध नाही, बरोबर. आपण याच्यात जरी दाखवला 1 तरी क्लोरीन आपल्याला याच्यात गरज नाही आहे त्याची, बरोबर आहे, कारण नंबरिंग मध्ये आपण क्लोरीन दाखवत नाही. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आता आपला रेफ्रिजरंटचा R, त्यानंतर कार्बन 0, हायड्रोजन 2 आणि क्लोरीन 2, बरोबर. हे क्लोरीन का घेतलं होतं आपण, कारण ह्या कार्बनच्या संरचनेत हे 1 2 3 घटक होते आणि नंतर शेवटचा घटक हा क्लोरीन होता, बरोबर. आता हे R022 हे 0 गेलं, आपण 2 डिजिट मध्ये जर याला घ्यायचं तर याचा नंबर होता R22. म्हणजे CH2Cl या केमिकल फॉर्म्युल्यापासून आपण त्याचं नंबरिंग बनवलंय R22. तुम्हाला समजण्यासाठी परत एक उदाहरण घेऊया आपण, अजून क्लिअर होईल तुमचं मॅटर. तिसरं उदाहरण घेऊया आपण R134 चं C2H2F4. C2H2 ना, C2H2F4 हे एक उदाहरण घेऊया. ठीक आहे. C2H2F4 हे एक उदाहरण घेऊया. आता आपण पहिला काय आहे आपला कार्बन, दुसरा काय आपला हायड्रोजन, तिसरा काय आपला क्लोरीन. याला सुद्धा आपण कार्बनच्या संरचनेत बसून घेऊ. किती C किती आहे, कार्बन किती आहे आपल्याकडे 2. आता या 2 कार्बनचे किती पोल येतील, जवळपास 8 पोल येतील. हायड्रोजन किती आपल्याकडे 2, हा इथे घेऊन टाकला हायड्रोजन. फ्लोरीन किती आपल्याकडे 4, 1 2 3 आणि 4. आता काय करायचं आपल्याला, आता टाकायचा फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला काय येईल आपला x - 1 y + 1 आणि इथे z. फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आपल्याला x ची किंमत म्हणजे c आहे, c किती आहे 2 - 1 बरोबर किती येतं 1. त्याच्यानंतर y ची किंमत, हायड्रोजन किती आपल्याकडे, हायड्रोजन किती आहे 2 म्हणून इथं y च्या किमतीमध्ये 2 + 1 बरोबर किती येईल 3. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला z ची किंमत म्हणजे f फ्लोरीन किती आपल्याकडे ऍज इट इज फ्लोरीन 4 आहेत ना. आता आपल्याला नंबरिंग मध्ये बघायचे. नंबरिंग मध्ये आपण काय करतो, रेफ्रिजरंटचा R बरोबर आहे, कार्बन 1 घेतला म्हणून इथे 1 घेतलं.
हायड्रोजन 3 म्हणून इथं 3 आले आणि क्लोरीन 4 म्हणून 4 आले. म्हणजे R3 4 हा गॅस झाला. त्याला ए टाकतो, ए लावतो आपण. ए म्हणजे आयसोमर आहे. सर आर कसं काय लिहिलंय? आर याचा अर्थ रेफ्रिजरंट होतो, म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी आर घेतो. बरोबर आहे. आर रेफ्रिजरंटचा पहिला अक्षर आर घेतो आपण. सर ते म्हणून हे आधी आर झालं. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं केमिकल फॉर्म्युल्यावरून रेफ्रिजरंट नंबरिंग आपण बघितलेली आहे. आता आपल्याला बघायचंय पुढचं काय बघायचंय. पुढचं बघायचंय आपल्याला इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट बद्दल. कशाबद्दल बघायचंय? इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट. आता ह्या इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंटचे नंबरिंग कसं काढायचे ते सुद्धा आपल्याला बघायचं. इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट कोणते आहेत? तर इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट आहे R717, R718, R729, R744, R764. हे इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट आहे. R717 म्हणजे काय? तर R717 म्हणजे NH3, ज्याला आपण अमोनिया असं म्हणतो. अमोनिया. R718 म्हणजे काय? आपलं हे वॉटर, म्हणजे ज्याला आपण पाणी म्हणतो. R700 ज्याला O2. R729 काय आहे? हे एअर, H2O सॉरी, आणि इथे O2 एअर. त्याच्यानंतर R744 हे झालं तुमचं कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2, आणि R764 हे झालं तुमचं सल्फर डायऑक्साइड म्हणजे SO2. हे झाले तुमचे ऑर्गॅनिक रेफ्रिजरंट. आता हे ऑर्गॅनिक रेफ्रिजरंट हे 717 नंबर कसा येतो हे बघायचं आपल्याला. आज जनरली काय माहिती का, आर ऑर्गॅनिक मध्ये R700 हा नंबर कॉमन असतो. इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट मध्ये R700 हा नंबर प्रत्येकाला कॉमन आहे. तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला 700 700 700 700 700 जेवढे इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट आहे. आता इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट म्हणजे काय आहे? तर इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट मध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन नाहीये. अँड कार्बन हे नाही, नो, हायड्रोजन आणि कार्बन हे नाही ज्याच्यामध्ये, ते म्हणजे इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट. बरोबर आहे. ते इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंटची सुरुवात आपल्याला R700 पासून होते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला R700 R717 718 29 असं दिसेल. आता हे R700 नंतर हा पुढचा 17 नंबर कसा आला ते महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये काय आहे? R700 नंतर त्या ॲटमचा मॉलिक्युलर वेट हा आपल्याला माहित असला तर त्याचा नंबर आपल्याला काढता येतो. समजा R717 आहे, त्याचं केमिकल नंबर नेम काय आहे? R717चं बघा, R717 म्हणजे काय आपण बघितलं? NH3. बरोबर आहे. NH3 म्हणजे अमोनिया. N म्हणजे काय? मग N म्हणजे नायट्रोजन. या नायट्रोजनचा मॉलिक्युलर वेट किती आहे माहिती कोणाला? नायट्रोजनचा मॉलिक्युलर वेट, हा नायट्रोजनचा मॉलिक्युलर वेट आहे किती? 12. किती आहे? 12. बरोबर आहे. मग आता R700 बरोबर आहे प्लस काय करावं लागेल आपल्याला? 12. त्याच्यानंतर हायड्रोजनचा, याच्यामध्ये फरक काय आहे? हायड्रोजन आहे HYDROGN, हायड्रोजन. याचा मॉलिक्युलर वेट किती आहे? 1. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल इथे? प्लस 1 इंटू हायड्रोजनचे ॲटॉम किती आहे? इंटू 3. मग काय होईल इथं बघा, R700 प्लस 12 अधिक 3 1 3, 12 3 किती झाले? 12 3 किती झाले? 15.
आपलं एक चुकलं, सॉरी, परत आपण जाऊया. याचा जो नायट्रोजनचा हा 14 आहे मॉलिक्युलर वेट. आपण चुकून 12 दिलाय. मॉलिक्युलर वेट त्याचा 14 आहे. इथं मग 14 येईल तुमचा. हे मॉलिक्युलर वेट आपल्याला नेटवरून बघावं लागतील किंवा ते पाठ करावं लागतील आपल्याला. चुकून माझ्याकडून 12 झालं होतं, ऍक्च्युअली 14 आहे नायट्रोजनचा मॉलिक्युलर वेट. म्हणजे 14 3 1 3, 14 आणि 3 किती होता? 17. म्हणून हे R 700 अधिक 17 किती झाले? 717. ठीक आहे. तसंच दुसरं उदाहरण बघूया आपण. इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट R हे कोणतं बघायचं दुसरं? R 718 बघू है ना. R 718 R 718 काय सांगितलं मी तुम्हाला? पाणी, वॉटर आहे ना. वॉटरचं काय? H2O. हे झालं वॉटर. ठीक आहे. R 700 प्लस H चं किती सांगितलं आपण? मॉलिक्युलर वेट 1 आहे का नाही. त्याच्यानंतर याला 2 ऍटम आहे म्हणून इंटू 2, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस O चं किती मॉलिक्युलर वेट आहे माहिती कोणाला? O चं ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट 16. बरोबर आहे. अरे मला माहित किती आहे? 16. किती आहे? 16. बरोबर आहे. मग काय होईल आता इथं बघा. R 700 अधिक 2 1 2 अधिक 16 म्हणजे किती झालं? हे R 700 अधिक हे 18 म्हणजे R 718. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला? हे मॉलिक्युलर वेट हे माहिती असायला पाहिजे. अशा प्रकारे आपलं केमिकल फॉर्म्युला आणि इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंटचे नंबर कसा माहिती करायचा हे हा टॉपिक आपला आज इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद. ओके.